त्यांची भूमिका अशा प्रकारच्या बुवाबाजीला उत्तेजन देण्याची कायम राहील. आपण पहा ना, गेल्या काही वर्षामध्ये किंवा काही काळामध्ये सत्ता स्थापनेसाठी, मतं मिळवण्यासाठी असे असंख्य बुवा आणि महाराष्ट्राने राजकारणामध्ये आणले. त्यांनी वारकरी संप्रदायाला राजकारणामध्ये ओढलं या लोकांनी. त्याच्यामुळे त्यांना ह्या लोकांचं वावडं नाही. काय सांगा, उद्या भविष्यामध्ये खरात बाबाचे खूपच अनुयायी आहेत म्हणून त्यांना भाजपमध्ये सुद्धा शुद्ध करून घेतलं जाईल. जे मंत्री किंवा जे इतर लोक आहेत त्यांची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे की तुमचं असं आत्मबल का घसरलं, तुमचा आत्मविश्वास का ढेपाळला मंत्री असताना की तुम्हाला या बुवाबाजीचा आधार घ्यावा लागला. मुख्यमंत्री किंवा त्यांचे लोक काय म्हणतात, काय ते म्हणे पाणी दिलं धरणातून कुठल्या तरी त्या बाबाच्या इथे. कोणत्या साली पाणी दिलं, कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं, कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं याची जरा माहिती घेऊन बोललं पाहिजे. आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपल्याकडून अत्यंत जबाबदार विधानं आणि भूमिका येणं गरजेचं असतं अशा संवेदनशील प्रश्नावर. तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी जे दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहे किंवा भूमिका आहे. मूळ प्रश्न असा आहे की तुमच्या मंत्रिमंडळातले, देवेंद्रजी मी काय ऐकतो ते समजून घ्या, तुमच्या मंत्रिमंडळातले कोणते मंत्री सातत्यानं त्या खरात बाबांकडे जात होते, त्यांना सर्व गुन्ह्यांची कल्पना होती. तुमच्या मित्र पक्षातले आमदार खासदार तिथे जात होते, ते त्यांना ताकद देत होते, बळ देत होते. मी असं कधीच म्हणणार नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर सुद्धा त्यांचे फोटो आहेत. कोणी कधी फोटो काढू शकतो. तसे फोटो पाहिलं तर अमित शहांबरोबर आहेत, देवेंद्रजींबरोबर आहेत, चंद्रकांत पाटलांबरोबर आहेत ना. राधाकृष्ण विखे पाटील तर पाटावर बसून विधी करतायत, करंगळीनं पाणी सोडतायत. मी याच्यात जात नाही. मी एवढंच म्हणालो की तुमच्या मंत्रिमंडळातले जे भगतगण आहेत त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय. एक तर तुम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये या सगळ्यांसाठी, या भोंदूगिरीविरुद्ध जे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तर त्यांना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाविषयी धडे देण्यासाठी त्यांच्यासाठी एखादं शिबिर ठेवा या मंत्र्यांसाठी की महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे त्यांना सांगा. यात कोणीही राजकारण आणत नाही. राजकारण जर कोणी आणत असतील तर देवेंद्रजी आपण करताय, करू नका. ज्यांनी आगोरी पूजा किंवा तिथे जाऊन वेगवेगळ्या